तर उत्तराखंडमध्ये आभाळ कोसळलेलं आहे। महाराष्ट्रातले 10 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेत। महाराष्ट्राच्या मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली आहे। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणलं जात आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली। राज्यातील नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल असंही मकरंद जाधव यांनी म्हटलं आहे। नांदेडहून आलेले आम्ही काही जण घटनास्थळाजवळ आहोत। तिथे तुफान पाऊस सुरू असून सगळ्याच नद्यांना पूर आलाय, त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत। आमच्या ग्रुपमधले 7 जण इतर ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही तिघे दुसऱ्या लोकेशनवर आहोत। तर कृपया कोणी यायचा विचार करत असेल तर सध्या येणे टाळावे, हेच आमचं सांगणं आहे। त्या ठिकाणी जे आपले महाराष्ट्रीयन नागरिक हे अडकले असतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची कार्यवाही हे करण्याच्या सूचना दिल्यात। मग त्यांना मेडिकल एडच्या संदर्भामध्ये लागणारी आवश्यकता असेल, त्यांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी पोहोचवण्याचा विषय असेल, किंबहुना त्यांना राज्यामध्ये पुन्हा आणण्याच्या संदर्भातले विषय असेल, या संदर्भातल्या योग्य त्या सूचना या संबंधित विभागाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत।